संजय लीला बन्सल यांची हीरा मंडी ही वेब सिरीज पाहिली. खरोखर त्यांचं आयुष्य असं असतं ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी साम्य दाखवलेल्या आहेत. त्या बाबतीतले मी तुम्हाला दोन स्टोरी निर्माण केली आहे. तुम्हाला कशी वाटते ते कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. मन रमवणं फार गरजेचं आहे, कारण नाही तर पुढचा येणारा काळ तुझ्यासाठी फार कठीण असेल. तू एखाद्या वेश्येला जाऊन भेट, कदाचित तिथे तुझं मन रमेल. तुला दुबळा झालेला हरी कसा बसा डेअरिंग करून तिथे जाऊन पोहोचतो. गावात तिथे बायका आपल्या देहाचं प्रदर्शन करत असतात. बघा, अशाच एका महिलेने या आपल्या हरीला अप्रोच केलं. देखते रहेगा, लड़की देखी नहीं कभी, चल चल कपडे उतार. आता पसंत आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचं रंगरूपच चेंज. आणि त्यावेळेला अशा प्रकारे काळजात हात घातल्यासारखी गोष्ट झाली. हरीने एक साधा सिंपल प्रश्न विचारला होता, क्या है ऐसी तरीका. नमस्कार, मी साटम. तुम्ही संजय लीला बन्सल यांची हीरा मंडी ही वेब सिरीज पाहिली आहे. एकदम ग्रँड प्रोडक्शन, लार्जर दॅन लाईफ आयुष्य दाखवलंय तवायफ म्हणजे नाचणाऱ्या बायकांचं. पण खरोखर त्यांचं आयुष्य असं असतं का? ये शाही महल है और यहाँ के खुदा हम हैं. तर बघा, बॉलिवूडचा हा सर्वात मोठा दोष आहे, कारण संजय लीला बन्सल यांचा आधीचा जरी चित्रपट तुम्ही पाहाल ना, त्यातही त्यांचं ग्रँड असं लाईफ दाखवलेलं आहे. म्हणजे कुठला तर गंगूबाई काठियावाड, गंगूबाई माफिया क्वीन. पण काही काम बॉलिवूडनी असं सुद्धा केलंय ज्यामध्ये बऱ्याच गोष्टी साम्य दाखवलेल्या आहेत. त्या बाबतीतले मी तुम्हाला दोन सजेशन देणार. है साली कुत्ती शब्बो, मेरे गिराक पर लाइन मारना छोड़ दे. ए हरामी साली, अब जल गई क्या तेरी? मेरे माहिम वाली को लूटा तब. जरूर पहा हे चित्रपट. पहिला म्हणजे चांदनी बार, ज्यामध्ये तब्बू यांनी काम केलेलं आहे. नाचना जानती? जानती है. वो फिल्म वाला डांस जानती है. त्यामध्ये बार मध्ये काम करणाऱ्या महिलेचं आयुष्य किती बिकट असू शकतं ना, याचं वर्णन केलेलं आहे. चमड़े, एक काम कर. अच्छा ना, इस छोकरी को कल से काम पे रख ले. हाँ ठीक है ना, इसको इधर का सब हिसाब किताब समझ आना. हाँ, त्याच वेळेला ट्रॅफिक सिग्नल, ज्यामध्ये क्या रे कमला, कैसी है? एकदम मस्त. मेरा मैकेनिक आ रहा ना. तू कैसी है? चकाचक. रस्त्यावर देह विक्री करणाऱ्या बायकांचं आयुष्य कसं असतं ना, त्याचं थोडंसं दर्शन घडवलेलं. वो लाल वाली को बोला, ए इधर आ. तर बघा, हे दोन चित्रपट पाहायला बिलकुल विसरू नका. त्याचबरोबर हीरा मंडी बद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा, कारण इतकं ग्रँड प्रोडक्शन असून, लार्जर दॅन लाईफ त्यांचं आयुष्य दाखवलेलं असून सुद्धा IMDb ने 6.5च रेटिंग दिलेलं आहे. बघा, खरोखर वेश्यांचं आयुष्य असं असतं का? जर तुम्हाला खरोखर पाहायचं असेल, कधीतरी कामाटीपुराच्या गल्ल्यांमध्ये किंवा पश्चिम बंगाल मधल्या सोनागाछीमध्ये किंवा मग सुप्रसिद्ध बुधवार पेठेत जाऊन बघ. जर या जगामध्ये कुठे नरक अस्तित्वात असेल ना, तर ते हे इथेच असेल कदाचित, असं मला तरी वाटतं. तर बघा, मी अनेक आर्टिकल्स, अनेक व्हिडिओज पाहिलेले आहेत या समाजाबद्दलचे, आणि त्यातूनच एक कविता आणि शॉर्ट स्टोरी निर्माण केली आहे. तुम्हाला कशी वाटते ती कमेंट सेक्शन मध्ये कळवायला बिलकुल विसरू नका. तर बघा, माझा एक मित्र होता हरी. नुकताच विचाराचा ब्रेकअप झाला होता. आता त्याला कळत नव्हतं आयुष्यातलं कुठलं वळण घ्यायचं. कारण त्याचा प्रेमावरचा पूर्णपणे विश्वास उडालेला होता. लोगों को हक जमाना आता है, रिश्ता निभाना नहीं. अशा वेळेला त्याला कोणतरी एक महामानव मिळाला आणि त्याने त्याला ऍडवाइस केलं की आता येणाऱ्या काळामध्ये तुला मन रमवणं फार गरजेचं आहे, कारण नाही तर पुढचा येणारा काळ तुझ्यासाठी फार कठीण असेल. मग अशा वेळेला त्याला प्रश्न पडला की आता मन कसं आणि कोणामध्ये रमवायचं. त्यावेळेला कोणतरी दुसरा माणूस त्याला भेटला आणि त्याला म्हटलं, तुला मी एक सोपा मार्ग सांगू का? ना तू काय कोई टेंशन लेते, आ बिंदास आ. आजा आजा आजा. ए जूली, तेरा शाहरुख आया देख. अपने को बोल रहे. तू एखाद्या वेश्येला जाऊन भेट, कदाचित तिथे तुझं मन रमेल. बघा, मी आधीच सांगतो, मी असली गोष्ट प्रमोट करत नाही किंवा शॉर्ट फॅक्ट्सवर असली गोष्ट प्रमोट करणार नाही. हा एक कथेचा भाग आहे, म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करतो. तर बघा, हा आपला दुबळा झालेला हरी कसा बसा डेअरिंग करून तिथे जाऊन पोहोचतो. आता बघा, त्या एरियामधलं दृश्य कसं असतं. सहसा तो एखाद्या शहराच्या कोणाड्या भागामध्ये असतो. त्यानंतर ती इमारत असते ना, ती एकदम जुनाट झालेली पडकी इमारत असते. बऱ्याच वेळेला चाळीच्या रूपामध्ये अशी इमारत असते. एंट्री केल्या केल्या कुबट वास, सर्वीकडे नुसता कचरा पसरलेला, आणि बघावं तिथे बायका आपल्या देहाचं प्रदर्शन करत असतात. म्हणजे बघा कसं माहितीये का, बॉलिवूड ज्या वेळेला त्यांना प्रमोट करताना त्यावेळेला कशा प्रकारे प्रमोट करतात, तर तवायफ किंवा प्रॉस्टिट्यूट अशा मोठमोठ्या आणि अवघड शब्दांमधनं त्या समाजाचं प्रमोशन करतो. मला माफ करा जर मी अपशब्द वापरत असेल तर, पण समाज त्यांना बघताना वेश्या किंवा रांड ह्या दृष्टिकोनातूनच पाहत असतो.
तर बघा, या अशा अंग प्रदर्शन करणाऱ्या बायका वेगवेगळ्या प्रकारचे इशारे करून तिथे येणाऱ्या पुरुषांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. कायम वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या टेक्निक वापरत असतात, कारण शेवटी त्यांचं पोट त्यावरच चालत असतं आणि त्यांना जास्तीत जास्त प्रमाणावर जर ग्राहक मिळाले ना तर त्यांचा त्या दिवशीचा दिवस सफल असतो. तर बघा, अशाच एका महिलेने ह्या आपल्या हरीला अप्रोच केलं आणि हरीला काय झालं काय माहिती, तिच्याकडे अट्रॅक्ट झाला. त्यांचं काहीतरी डिस्कशन झालं आणि त्यानंतर हरी तिच्याबरोबर आतमध्ये रूममध्ये निघून गेला. तर बघा, आता सर्वात मोठी पंचायत होती, कारण हा आपला हरी, त्याला शारीरिक भूक नव्हती, त्याला मानसिक भूक होती. कि मैं थोड़ा ना ख्यालों में रहने वाला इंसान हूं सर, है ना, कि अपने ख्यालों में, है ना. आता सर्वात मोठा विषय झालेला, आता करायचं काय, कारण हा बिचारा कवी मनाचा माणूस, हा कवितेमध्ये जास्त रमणारा, हा माणसांमध्ये जास्त रमणारा असा होता. त्याला शरीराचं आकर्षण बिलकुल शून्य होतं. कदाचित त्याचमुळे त्याचा ब्रेकअप झाला होता असं काही लोकांचं मत होतं. या हरीने त्याच्याबरोबर वार्ता करायला सुरुवात केली. तुझं नाव काय, तू कुठून आलीस, तू ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आहे, तुला खरोखर आवडतं का, की तू कोणाच्या जबरदस्तीने आली. आणि अचानक ह्या ज्या प्रश्नांचा भडीमार तिच्यावर व्हायला लागला ना, त्यावेळेला ती इरिटेट व्हायला लागली. ती म्हणायला लागली, क्या साहब मेरा इंटरव्यू लेने के लिए आया है क्या, करना है काम तो करो नहीं तो जाओ, अभी धंधे का टाइम है, बहुत भीड़ है. खड़ा रह के देखते रहेगा, लड़की देखी नहीं कभी, चल चल कपड़े उतार, साला धंधे के टाइम पे खोटी मत कर. हाँ, आता बिचारा हरी काय करणार, तो आपला शर्ट काढून एका टेबलवर ठेवायला गेला आणि तिथे त्याला काही कागद सापडले. हरी ते कागद चाळायला लागल्याबरोबर ही एकदमच इनसिक्युअर झाली. तर त्याने विचारलं, हे कागद काय आहेत. तर ती लगेच म्हणली, ओ साब उसको टच मत कर. आणि तुम्हाला हरी आधीच सांगितल्याप्रमाणे हा कवी मनाचा माणूस, त्याला कुठलीही ओळ दिसली की पहिली हा माणूस वाचून काढणार. त्याने भडाभडा त्या कागदावर काय लिहिलं होतं ते वाचून काढलं आणि त्याला कळलं ही आहे कविता. त्याला लगेच पॉइंट मिळाला कन्व्हर्सेशन कंटिन्यू करण्यासाठी. त्याने तिला एकच प्रश्न विचारला, आपको कविता पसंद आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचं रंगरूपच चेंज आणि ती भडाभडा सर्व गोष्टी सांगायला लागली. त्यानंतर अनेक विषयांवर, अनेक कवींवर त्यांच्यामध्ये चर्चा झाल्या. हरीने आपल्या काही कविता सादर केल्या आणि त्यानंतर अलगदच हरीने त्या कागदावर लिहिलेल्या कवितेबद्दल विचारलं. आणि त्यावेळेला अशा प्रकारे काळजात हात घातल्यासारखी गोष्ट झाली आणि ती भडाभडा तो प्रसंग सांगायला लागली. तर बघा, एक दिवस असाच एक हरीसारखा वैचारिक तत्वज्ञानवाला ग्राहक तिच्याकडे आला. त्यांचं जे काही क्रिया करायची होती ती झाल्यानंतर त्यांच्यामध्ये थोडासा डिबेट झालं. त्यानंतर त्याचा काही इगो हर्ट झाला. त्याने डायरेक्ट विचारलं, क्या ऐसी जिंदगी तेरी क्या कहाणी आहे, अशा प्रकारचा काही त्याने प्रश्न विचारला. तिला काय झालं माहिती नाही, तिने ज्या प्रकारे आपली जिंदगी किंवा कहाणी त्याच्या पुढे व्यक्त केली होती ना, ती पुढे जाऊन त्या कवितेमध्ये मांडली होती. हरीला कळलं की हीच संधी, आणि हरीने सुद्धा तिला तोच प्रश्न विचारला, क्या है ऐसी तेरी कहानी. आणि ती एकदमच चार्ज आणि तिने ही कविता सादर केली जी आता मी तुमच्या पुढे सादर करतो. तर हरीने एक साधा सिंपल प्रश्न विचारला होता, क्या है ऐसी तेरी कहानी, क्या बताऊं साहब आपको मेरी कहानी, मेरी जिंदगी खुली किताब, हर रोज वही काम, खुली खिड़की नजर तलाश में, हर घंटे नया पति नए दाम, अब आदत हो गई है. पहले पहले आता था कोई प्रेमी तो कभी कोई सड़क छाप तो कभी कोई बेकार, शुरू शुरू में उसने जताया हुआ प्यार सच लगता था, अब आदत हो गई. एक के बाद एक के बाद एक के बाद एक कारवा चलता था, पहले पहले बहुत सख्त लगता था, खुद को ढूंढने में भी वक्त लगता था, अब आदत हो गई. बघा, या शेवटच्या ओळी आहेत ना, तिने आपल्या समाजातील महिलांचा जो अंत होतो ना त्याचं वर्णन केलं ना, ते फार वेदनादायक आहे. तर बघा, तिचं असं मत आहे, उम्र के साथ कमर ने और काम के साथ दाम ने अब साथ छोड़ दिए, कुछ पल की जिंदगी जीनी थी उसके लिए हर पल का मरना है, और मरते मरवाते इन चीखी चिल्लाती गलियों में खो जाना है, अब आदत हो